नमस्कार मंडळी, मी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आमच्या इथे मंदिरात दाल बाटीचा प्रसाद होता, तिथून बाटी आली होती प्रसादासाठी। उरलेल्या दाल बाटीपासून तुम्ही कधी चुरमा बनवला आहे का? नसेल बनवला तर आज मी हीच रेसिपी दाखवत आहे। दाल बाटी उरली असेल तर त्याच्यापासून आपण चुरमा, प्रसादाच्या दाल बाटी होत्या, ते फेकून द्याव्याशा नाही वाटल्या मला, म्हणून मी अशा दाल बाटीपासून चुरमा बनवला। इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी। आता त्याच्यामध्ये ज्या दाल बाटी होत्या मोठ्या आकाराच्या आहेत, 2 ते 3 आहेत या मी चुरम्याच्या दाल बाटी याच्यामध्ये टाकून घेत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये असं थोडं तुकडे करून टाकायचं आहे। या आगीवरती शेकलेल्या आहेत बाटी, त्यामुळे खूप छान अशा भाजल्या गेल्या आहेत। याच्यात तुपाचं प्रमाण हे खूप प्रमाणाच्यापेक्षा जास्त होतं आणि प्रसाद असल्यामुळे फेकून द्यावंसं वाटत नव्हतं मला, म्हणून मी असा चुरमा बनवला। बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळ्या बाटी अशा तुकडे करून घेतलेले आहेत। आता मिक्सरला आपण थोडंसं याला फिरवून घेणार आहोत। जास्त वेळ लागत नाही, थोडं व्यवस्थित हलवून एक 2 ते 3 मिनिटात तयार होतात, बारीक होतात पटकन। असं टाकून घेतलेले आहेत मी। बघू शकता असं मिक्सरला मी थोडंसं फिरवून घेतलेलं आहे। बाटी अगदी व्यवस्थित बारीक झालेली आहे, खूप जास्त असा बारीक झालेला नाही आहे, व्यवस्थित बुरादा झालेला आहे तिचा। आता जेवढे बाटी जर बुरादा जर 2 ते 2 वाटी असेल, त्याच्यातील अर्धी वाटी इतका गूळ घेतलेला आहे मी। आता कढई गरम करत ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालून घेणार आहे। कढई चांगली गरम झाल्यानंतर बघू शकता एवढं तूप घातलेलं आहे मी। आणि इथं काजू आणि किशमिश घेतलेले आहेत, तुमच्या आवडीचे हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता। मी काजू आणि किशमिश घेतलेले आहेत। थोडे हे चांगले काजू आणि किशमिश ब्राऊन होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला तुपावरती। 1-2 मिनिटात हे चांगले फ्राय होऊ शकतात। बघू शकता किशमिश असे थोडे आकाराने मोठे होत आहेत, म्हणजेच आपलं ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजलं जात आहे। आता हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हा जो बाटीचा बुरादा आहे तोही याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही। आणि आता हा व्यवस्थित चांगला गरम होईपर्यंतच आपल्याला परतवून घ्यायचा आहे, व्यवस्थित थोडासा गरम होईपर्यंत, जेणेकरून आपला गूळ व्यवस्थित मिक्स होईल या बुराद्यामध्ये, इतका आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरतीच आपण हा बुरादा व्यवस्थित हलवून गरम करून घेणार आहे। 1-2 ते 3 मिनिटात चांगला गरम होतो हा। असं व्यवस्थित एकसारखं हलवतच आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। थोडा थोडा रंग बदलू लागला आहे, म्हणजेच झालेला आहे आपल्याला हवा तेवढा गरम। आता आपण इथे गूळ घालून घेणार आहोत। 2 वाटी बुराद्याला अर्धी वाटी गूळ पुरेसा आहे। असं व्यवस्थित हलवून थोडासा गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे। उरलेला गूळ जास्त इथे आपण गरम याच्यामध्येच मेल्ट नाही करणार आहोत, ताटात घेऊन हाताने चांगलं दाबून व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत। आता थोड्या प्रमाणात झालेलं आहे। आता मी थोडंसं तूप वरून घालते, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। रंग बदललेला आहे आपल्या बुराद्याचा। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये हे काढून घेणार आहोत आणि खाली बसून व्यवस्थित मळून, आपण जसं गव्हाचं पीठ चपातीसाठी मळून घेतो तसंच आपल्याला दाबून दाबून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता थोडा रंग बदललाय, खायला खूप सुंदर लागते। आता एका मोठ्या ताटात हे सगळं काढून घेते मी। आता थोडंसं कोमट आहे, तोवरच आपल्याला चांगला गूळ यात मिक्स करून घ्यायचा आहे। इथं काही पूर्ण गूळ मिक्स होत नाही। आता आपण गूळ चांगला मिक्स करून घेणार आहोत। तर इथं ताटात मी खाली बसून व्यवस्थित गूळ मिक्स करून घेत आहे। बघू शकता तुम्ही, असं व्यवस्थित दाबून दाबून आपल्याला गूळ
मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुळाचे खडे तसेच राहणार नाहीत, व्यवस्थित मिक्स होतील. असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघू शकता मी बराच वेळ मळल्यानंतर असं लाडूसारखं याचं होत आहे. मुलगी आली, तिला टेस्टला दिलं होतं थोडं. तर बघू शकता व्यवस्थित मळून घेणार आहे मी. असं मिक्स करून घ्यायचं आहे. खायला अप्रतिम लागला हा. पहिल्यांदा बनवायला एक 15 मिनटं लागली असतील आणि खायला म्हणाल तर एक 5 ते 7 मिनटात मुलांनी पूर्ण संपवून टाकला होता. अप्रतिम झाला होता, खूप छान लागते. कधी तुम्हाला करावीशी वाटली अशी उरलेल्या बाटींची रेसिपी तर नक्की करा. खूप छान होते, अप्रतिम होते ही रेसिपी आवडली असेल तर रेश्माज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.